नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलेले आहे अशा ठिकाणी इथे आलं की तुम्हाला फॉरेन मध्ये आल्यासारखं वाटतं, पण एकदम रिच सोसायटी आहे आणि लय मोठा सिटी आहे. तर मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे एका फ्लॅट आणि की 1 BHK ची किंमत आहे 1,50,00,000च्या वरती. विचार करा. आणि इथले अरेंजमेंट सुपर्ब आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पलाव सिटी 4,500 एकरमध्ये वसलेले आहे. इथे 5-10 मिनिट चालल्यावर तुम्हाला स्नॅक्स कॉर्नर तो हॉटेल दिसेल आणि ॲम्युनिटीज भरपूर आहेत. मित्रांनो, या स्मार्ट सिटीमध्ये स्कूल, हॉस्पिटल, बिझनेस अवेलेबल आहे. तसेच या भव्य दिव्य स्मार्ट सिटीचा जागतिक टॉप स्मार्ट सिटीमध्ये गणना केली जाते. मित्रांनो, या मॅसिव्ह स्मार्ट सिटीचं नाव आहे पलावा सिटी. तुम्ही बघू शकता, पलाव सिटी या नावाने बस पण आहे. बस आलेले आहे आणि काही लोक बस म्हणून उतरत आहे आणि काही लोक आता चढणार आहे. तर हे बघू शकता, हे बस स्टॉप आहे. प्रत्येक 100-200 मीटरला असे एक बस स्टॉप असतात. मित्रांनो, लई जबरदस्त सिटी आहे. मित्रांनो, मी तिथे गेलो तेव्हा हिंदू संमेलन चालू होता. तर तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता, हे आहे एक मोठा सभागृह. इथे हिंदू संमेलन मतलब कुठलेही संमेलन असू द्या अथवा भाषण असू द्या, स्पीच असू द्या, या सभागृहामध्ये होतात. अतिशय मोठा हा सभागृह आहे. तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते. तर बघू शकता किती अशी सुंदर आणि एकदम नीटनेटकं आहे. स्वच्छतामध्ये अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, सगळीकडे झाडे आहेत. सगळीकडे मस्तपैकी मेंटेन केलेले छोटे छोटे गार्डन आहे. तर दोन्ही साईडला गाड्या बघू शकता. हे गाड्या हिंदू संमेलनासाठी आलेल्या आहेत. तर हे बघू शकता, असे भव्य दिव्य असा हा नजारा आहे. तर मित्रांनो, अशी जो नजारा आहे, अशी जो सिटी आहे, मी पहिल्यांदा बघत आहे. हमखास तुम्ही पण पहिल्यांदाच बघत असाल, कारण इतके स्वच्छ आणि इतके सुंदर आणि इतके महागडा बघणं अथवा राहणं त्यासाठी भयंकर कष्ट करावं लागतं. कदाचित या लोकांनी, ज्या लोकांनी ते राहतात, ते भयंकर मेहनत करत असेल. आता वॉकिंग करतात लोक, बघा वॉकिंग करत आहेत. बघा, वॉकिंग करायला पण दोन्ही साईडला जागा आहे. दोन्ही साईडला फुटपाथ आहे आणि कम से कम 10 ते 20 फूट वॉकिंग करायला जागा आहे. हे बघा, हे बसण्यासाठी जागा आहे आणि मागाचे हिरवीगार ते सुंदर बगीचा आहे. इथे मंदिर पण आहे. मित्रांनो, माझ्या समोर जे दोन लोक जात आहे ना, ते सुद्धा ब्लॉगिंग करत आहे. कारण इथं आल्यावर माणसे इथलेच प्रॉपर रेसिडेंट आहे. तर मी इथं माझे एक ओळखीचे मित्र आहे म्हणून मी आलो होतो. तर म्हणलं की जाताना तुम्हाला पण दाखवावं की दुनिया कशी आहे, बाहेरची दुनिया पण. हे बघा, हे किती हिरवीगार आहे. हे बघा, जबरदस्त आहे. बघा, हे बघितलं का तुम्ही कसं आहे, पाण्यावर शेवाळ असल्यासारखं आहे. बघा मित्रांनो, एकदम ग्रीन ग्रीन आहे. बघा, बिल्डिंग बघा मित्रांनो. अरे यार, हे बघा काय नजारा आहे मित्रांनो. बघा, सुपर्ब. डिफरंट एंटरटेनमेंट झोन आहे. तर लोक ते एन्जॉय करतात. तर तुम्ही बघू शकता. तर आता मी जात आहे मित्रांनो गार्डनला. चला, गार्डन पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, घरी बसून विचार करत होतो, आज काहीतरी नवीन बघूया अथवा नवीन ठिकाणी जाऊया. तर विचार आला पलावा सिटी. तर मी आलो पलाव सिटी. आता मी सध्या आहे पलाव सिटीच्या गार्डनमध्ये. तर बघू शकता किती सुंदर रंगीबेरंगी गार्डन आहे. सुरुवातीला वेलकम आहे, म्हणजेच सुरुवातीलाच तुम्हाला फ्लावर दिसेल. जसे आपण फ्लावरने वेलकम करतो कोणी आल्यावर, तसे वेलकम झालेलं आहे. मित्रांनो, तुमचंही माझंही तुम्ही पण बघून घ्या, मी पण घेत आहे. आणि सुरुवातीला आपल्याला वडाचे झाड दिसलेले आहे. हे बघा, हे वडाचे झाड आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ महाराज बसून उपदेश द्यायचे. तर मी आता प्रॉपर गार्डनमध्ये एंट्री केलेलं आहे. तर बघू शकता किती लोक येणं जाणं चालू आहे. ते आता थोडी संध्याकाळ झालेली आहे. मित्रांनो, आलेलं आहे गार्डनमध्ये. तर तुम्ही गार्डनचं दृश्य बघा. लय मोठा गार्डन आहे. कमीत कमी 4-5 एकर मध्ये हे गार्डन आहे. तर दोन्ही साईडला झाडे आहेत. भरपूर लोक आलेले आहेत. तर चला, एकदम सुंदर अशी हवेशीर तुम्हाला वातावरण दाखवतो मी. बघू शकता, लोक येणार जातात. हाय बाय. मित्रांनो, या गार्डनमध्ये लहान पोरापासून ते सिनियर सिटीजन पासून सगळे लोक येतात. तुम्ही बघू शकता, सिनियर सिटीजन वॉकिंग करत आहे. काही फुटबॉल खेळत आहेत, काही सायकल खेळत आहेत, काही लोक ब्लॉगिंग करत आहे आणि काही लोक वॉकिंग करत आहे आणि काही लोक बॅडमिंटन खेळत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, खरंच इथं आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. फुलं बघा, फुलं सुंदर अशी फुलं आहेत. ऑसम. बघू शकता, एक नंबरचे फुलं आहेत. चला, आता दुसऱ्या ठिकाणी घेऊन चाललो मी.
मित्रांनो, ही आहे नदी, जे गार्डनला लागूनच आहे. जी लोक अतिशय मेहनत करतात, भरपूर कष्ट करतात, त्यांनी तेवढंच एन्जॉय करतात. तर बघू शकता नदीला लागूनच इथे लोक गवतावर बसलेले आहे. किती आनंद हा दृश्य असेल, किती शांत आणि स्वच्छ वातावरण त्यांना भेटत असेल, कारण भरपूर मेहनत करतात, तसे ते एन्जॉय पण करतात. इथे जे लोक राहतात हे 99% लोक भयंकर कष्ट करतात. मित्रांनो, जी लोक अतोनात प्रयत्न करतात, चांगले जीवन जगू शकतात. मित्रांनो, बस तिथे टर्न घेत आहे. ही पलाव सिटीच्या शेवटचं पॉईंट आहे. शेवटच्या पॉईंटला ही गार्डन असं आहे. तिकडं फिरायला आला होतो. मग ही जो सोसायटी आपलं ही जो सिटी आहे लई आवडलं, म्हणून मी म्हणलं की तुम्हाला पण दाखवावं, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. मोठमोठे रोड आहे, हे चौक आहे इथं, तर बघू शकता. बघा सिनियर सिटीजन बसलेले आहेत. बघून घ्या मित्रांनो, इथले गगनचुंबी इमारत किती सुंदर आहे. मित्रांनो, प्रत्येक बिल्डिंगच्या बाजूला असे खेळण्यासाठी ग्रीन ग्राउंड आहे. तर माती दिसत नाही, सगळं गवतच दिसेल. बघू शकता हे पोरं फुटबॉल खेळत आहे इथे. मित्रांनो, इथे राहणारे मॅक्झिमम लोकांचे वर्किंग आवर्स डिफरन्स असतात. प्रत्येकांची आवडनिवड पण वेगळी असते. काही लोक संध्याकाळी पळतात, तर काही लोक संध्याकाळी कुत्र्यावरून बाहेर येतात आणि गप्पा गोष्टी करतात. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचं दृश्य कसं दिसते, एकदम सुपर्ब. बघू शकता हा बिल्डिंग आणि लोक वॉकिंग करत आहेत, इकडे तिकडे फिरत आहेत, गाड्या फिरत आहेत. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे एक सुंदर हॉटेल. म्हणजे प्रत्येक 10 ते 15 मिनिट चालल्यावर तुम्हाला अशा प्रकारे हॉटेल भेटतात, जिथे तुम्हाला फास्ट फूड व्यवस्थित आणि एकदम स्वच्छतेने भेटतील. तर बघू शकता मी आता एका हॉटेलमध्ये जात आहे आणि मी तुम्हाला दाखवतो हॉटेल कसे. हे बघू शकता असे सुंदर आणि छोटंसं हॉटेल आहे. तर हे लोक इथं चहा बनवत आहे. तर मित्रांनो, मी चहा ऑर्डर केली आणि चहा घेत आहे. तर मित्रांनो, मी चहा घेऊन मस्तपैकी एका ठिकाणी बसलेला आहे. तर अशाच पद्धतीने नवीन नवीन आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.